सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, वेळापूर पोलीस ठाणे। वेळापूर पोलीस स्टेशनला आपल्याकडे दिनांक 12 जून 2026 रोजी जयश्री श्रीराम चौधरी या मुलीची मिसिंग दाखल तिच्या आईने केलेली होती। श्रीमती प्रतिभा श्रीराम चौधरी यांनी त्यांची मुलगी जयश्री उर्फ रागिनी ही रागवल्याच्या कारणावरून घरातून निघून गेली होती अशी दिनांक 13 जून 2026 रोजी वेळापूर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर सदर मुलगी ही आपल्याला दुसऱ्याच दिवशी मिळून आली होती मागच्या महिन्यात 13 जून 2026ला। तर त्यावेळेस तिने असं सांगितलं होतं की माझी आई 18 वर्ष पूर्ण झाले म्हणून लग्न कर, पुढील शिक्षण घ्यायचे असल्याने माझे व आईच्या घरामध्ये किरकोळ वाद झाला होता आणि त्यामुळे ती घरात कोणास काही न सांगता निघून गेली होती आणि ती मैत्रिणीकडे जाऊन राहिले असल्याचे तिने सांगितले। तरी त्यानंतर ती तिची बहीण अपेक्षा काशीद आणि दाजी रोहित काशीद यांच्यासोबत मुंबई येथे वास्तव्याला गेलेली होती। मागील 3 दिवसापूर्वी सदर मुलीची आई ही पोलीस स्टेशनला वेळापूर पोलीस स्टेशनला समक्ष हजर राहिली आणि तिने सदरची जी मुलगी आहे तिची मुलगी जी आहे तिला किडनॅप केलं, गळ्याला चाकू लावून किडनॅप केलं, घरातून सोनं चोरी केलेले आहे असे तिने ॲलिगेशन्स केलेले होते। तर त्या संदर्भात आपल्याकडे त्यांना वेळापूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्याबाबत सांगितले होते। सदरबाबत तक्रार दाखल करण्यापूर्वी आम्ही वेळापूर पोलिसांनी प्रायमा फेसी चौकशी केली। ज्या ठिकाणी ती मिसिंग झाल्यानंतर निघून गेली होती त्या ठिकाणी आम्ही तिची चौकशी केली। त्यानंतर त्या ठिकाणी चौकशी केल्यानंतर तिचे जे दाजी आहेत त्यांचं माझं फोनवरती बोलणं झालं। त्यांनी असं सांगितलं की ती मुंबईतून निघून गेलेली आहे। मुंबईतून निघून गेलेली आहे तर त्या ठिकाणी मी त्यांना विचारलं की आपण मुंबईला तिथल्या पोलीस स्टेशनला काही तक्रार दाखल केली आहे का? तर त्यांनी नाही म्हणून सांगितलं। मग ठीक आहे, मी म्हटलं मी इथं त्यांची वेळापूर पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार दाखल करतो जरी ते मुंबईतून निघून गेले असले तरी। परंतु त्यांनी इथं कोणतीही तक्रार दाखल केली नाही। त्यांचं असं म्हणणं होतं की ह्याच्यामध्ये लव जिहादचा विषय झालेला आहे। माझ्या मुलीला वेळापूरचा जो मुलगा आहे त्यांनी चाकू लावून आणि घरातून काही सोनं चोरी करून तो तिला घेऊन गेलेला आहे अशी तक्रार तिने तिच्या आईने केलेली होती। त्या अनुषंगाने आम्ही जे चौकशी केली तर हसन अत्तार हा जो इसम आहे तो इथं वेळापूर पोलीस स्टेशनला आम्हाला त्याच्या घरी मिळून आला। त्याला आम्ही इथं बोलवल्यानंतर त्याच्याकडे अशी काही खात्री झाली नाही की जी तिच्या आई हकीकत सांगत होती मुलीची। त्या अनुषंगाने आम्ही हसन अत्तारची सखोल चौकशी केली। त्याच्या घरचे नातेवाईक असतील, त्याच्याकडे असेल, त्याचे मित्रमैत्रिणी, बाकीच्या लोकांकडे आम्ही सविस्तर चौकशी केली, पण असं काही निष्पन्न झालं नाही की त्याने असं काही कृत्य केलेलं आहे। तद अनुषंगाने आम्ही जी मुंबईतून निघून गेलेली मुलगी आहे त्या महिलेची मुलगी जयश्री श्रीराम चौधरी तिची आम्ही चौकशी करायला सुरुवात केली। जरी त्यांनी तक्रार दाखल केली नव्हती तरीसुद्धा आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला। तक्रार दाखल नसताना त्या मुलीचा शोध घेत असताना आम्ही बऱ्याच लोकांकडे, तिच्या मैत्रिणीकडे असेल, तिच्या बहिणीकडे असेल, तर त्या ठिकाणी आम्ही लोकांना निरोप दिला की तिची चौकशी केल्यानंतर काल रविवारी रात्री उशिरा ही मुलगी स्वतः पोलीस स्टेशनला येऊन हजर राहिलेली आहे आणि तिच्याकडे आम्ही चौकशी केली। आम्ही तिच्याकडे चौकशी केल्या त्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला आमच्याकडे महिला दक्षता कमिटी आहे, तर त्या महिला दक्षता कमिटीच्या महिला पोलीस स्टेशनला आम्ही बोलवून घेतल्या। त्या पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांच्या समक्ष आमचे जे महिला पोलीस अंमलदार आहेत त्यांची तिची सखोल चौकशी केली की हा जो इसम आहे वेळापूरचा त्याच्या बाबतीत तुझी काय तक्रार आहे का? हसन अत्तारच्या बाबतीत जी तिची आई तक्रार सांगत होती की गळ्याला चाकू लावून वेळापूरमधून किडनॅपिंग करून माझ्यासोबत लव जिहादचा प्रकार केलेला आहे अशी ती तिच्या आईची तक्रार करत होती। त्यांनी जे बाईट दिली होती मीडियामध्ये, तर त्या बाबतीत आम्ही काल खूप विश्वासात घेऊन तिला सखोल चौकशी केली, परंतु तिने असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे सांगितले। ती त्या मुलाला ओळखते असे सांगितले, परंतु अशा प्रकारचा गैरकृत्य
त्यांनी केलं नसल्याचं तिने सांगितलेलं, तसा तिचा जबाब आम्ही नोंद केलेला आहे. महिला दक्षता कमिटी सदस्य यांच्यासमोर आम्ही तो जबाब नोंद केलेला आहे. त्यानंतरनं मी तिच्या मुलीच्या आईला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला त्या मुलीला ताब्यात घेण्यासाठी. तिच्या नातेवाईकांना, वेगवेगळ्या नातेवाईकांना आम्ही फोन केले, ते अद्याप पण पोलीस स्टेशनला हजर राहिले नाहीत. काल तिच्या सुरक्षिततेकामी आम्ही पालवी संस्था आहे पंढरपूरला, त्या ठिकाणी आम्ही तिला निवाराकरता जमा केलेला आहे. आता तिला तिकडनं परत पुन्हा पोलीस स्टेशनला आणलेलं आहे, कारण तिच्या नातेवाईकांनी सांगितलं होतं की आम्ही सकाळी 10 वाजता पोलीस स्टेशनला हजर राहतो, पण अद्याप ते आता पोलीस स्टेशनला अजून आलेलं नाही. ते पोलीस स्टेशनला आल्यानंतरनं तिने जो जबाब दिलेला आहे किंवा तिचं काय म्हणणं आहे, तिला आईसोबत राहायचं नाही असं ती सांगते स्पष्ट. तर त्या ठिकाणी तिला आता आणखीन तिला कुठं कम्फर्ट लेवल आहे, तिचं असं म्हणणं आहे की मागील 8 दिवसात मी स्वतः वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईमध्ये रेल्वे स्टेशनवरती मुक्काम केलेला आहे. तर तिची मानसिकता नाही की आईच्या घरी जायची किंवा कुठल्या नातेवाईकडे घरी जायची, तिची मानसिकता नाही. तरी आम्ही योग्य ते काउन्सिलिंग करून आमच्या वरिष्ठांना ह्याच्यामध्ये विचारून चौकशी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची सखोल चौकशी करतो. तिची काय तक्रार नसली तरी पाठीमागच्या वेळेस तिच्याबरोबर काय घडलं, त्या मुलाकडून काय घडलं असं तिच्या बोलण्यातून काय आलंय का? नाही, आता पाठीमागे ज्यावेळेस मिसिंग फाईल करायची होती, दिनांक 13 जून 2026ला मिसिंग दाखल केलेली आहे मी, मिसिंग फाईल केलेली आहे दिनांक 13 जून 2026 रोजी. आणि त्याच्या आदल्याच दिवशी 10 जून 2026ला ती निघून गेल्याची तक्रार दिनांक 12 जून 2026ला तिच्या आईने आपल्या वेळापूर पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे. तर त्यावेळेस आम्ही तिला पोलीस स्टेशनला आणल्यानंतरनं सखोल चौकशी केली. त्यावेळेससुद्धा महिला पोलीस अंमलदार असतील त्यांच्यासमक्ष आम्ही तिची चौकशी केली की तिला कोणी घेऊन गेलं आहे, जबरदस्तीने कुठे गेली होती. तर तिचं स्टेटमेंट तिचं आम्ही त्यावेळेस रेकॉर्ड केलेलं आहे. ती शाळेतली तिची मैत्रीण आहे काजल म्हणून गवाळे, तिच्या घरी ती राहिली आणि तिच्या वडिलांनी ते इथं वेळापूरला इथं घेऊन आले म्हणून ती वेळापूर पोलीस स्टेशनला आल्या असं तिने सांगितलेलं आहे स्टेटमेंटमध्ये. आता तिच्या आईने तक्रार दाखल केली का तुमच्याकडे मिसिंगची? आत्ता नाही, त्या दिवशी आम्ही खूप विनंती केली त्यांना की मुलगी जर मुंबईतून निघून गेलेली असं मला त्यांच्या जावयासोबत बोलून कळालं, तर प्रायमा फेसी मी त्यांना तात्काळ सांगितलं की तुम्ही इथं मिसिंग दाखल करा. मी त्यांना खूप विनवणी केली. त्यानंतरनं आम्ही तक्रार दाखल न करताच त्या निघून गेल्यानंतरनं तशी आम्ही स्टेशन दाखल नोंद केली. मी माझ्या वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली. जरी तिने तक्रार दाखल केली नव्हती तरीसुद्धा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या मुलीचा शोध हा सुरू केलेला होता. आता मुलगी तुमच्या जवळ आहे, पुढचे काय प्रोसेस असणार आहे? त्या मुलीचं पुढचं कोणाकडे सुपूर्द करण्याचे आपले प्रयत्न असणार? हां, आता ती मुलगी 18 पूर्ण आहे, वय 18 वर्ष पूर्ण आहे. तिची आत्ता आज मी तिला अशी मानसिकता आहे की मला आईसोबत राहायचं नाही, तिला वडील नाही आहेत आणि इतर कोणत्या नातेवाईकांकडे सुद्धा जायला तिची मानसिकता नाही. तर तिला आम्ही काउन्सिलिंग करतो आहे की पुढं तुझं स्वतःचं करिअर करायचं आहे, तुला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. तर तिला वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. मी तिच्या आईलासुद्धा आत्ता पुन्हा बोलवलं आहे. आमचे पोलीस पथक त्यांना आणायसाठी पाठवलेले आहेत आणि तिला आणून त्या दोघींचा ह्याच्यामध्ये समेट घडून आणण्याचा माझा प्रयत्न आहे. काही लोकांचे सुद्धा काउन्सिलिंग करून त्याच्या माध्यमातून महिला दक्षता कमिटी असेल, आमचं निर्भया पथक असेल, त्याच्या माध्यमातून थोडासा आमचा प्रयत्न आहे की त्या मुलीचं चांगल्या प्रकारे काउन्सिलिंग करावं आणि तिला योग्य त्या ट्रॅकवर आणावं. सर्वात साहेब महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लव्ह जिहाद या विषयामुळे काय झाले, सामाजिक शांतता ज्यातील लोकांच्या मनामध्ये अनेक वैचारिक मंथन सुरू झालेली आहेत. तर सामाजिक शांततेविषयी किंवा लव्ह जिहादविषयी किंवा या प्रकरणाविषयी आपण समाजाला काय संदेश द्याल? लव्ह जिहादच्या बाबतीत खूप अलर्ट राहणं गरजेचं आहे. प्रत्येकाने आपापल्या आजूबाजूला लक्ष ठेवलं पाहिजे. असे काही ठिकाणी गैरकृत्य होत असेल तर त्या ठिकाणी तात्काळ पोलिसांना कळवलं पाहिजे. डायल 112 ही पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी ॲक्टिवेट आहे, ज्या ठिकाणी तुम्ही एकतर 112ला कळवू शकता किंवा तुम्ही स्वतः पोलीस स्टेशनला गोपनीयरित्यासुद्धा माहिती देऊ शकता आम्हाला आणि त्या ठिकाणी आम्ही इनिशिएटिव्ह घेऊन कारवाई 100% करतो. या प्रकरणाच्या विषयाने जे काही समाजामध्ये गैरसमज पसरलेले आहे त्याविषयी आव्हान काय असेल? आव्हान असंच असेल की अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये आणि जे त्यामध्ये सत्यता काय आहे पोलिसांना त्याच्या बाबतीत आपण योग्य ती माहिती देणं अपेक्षित आहे.
आणि त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी योग्य ती कायदेशीर दखल घेणे शक्य होईल. थँक्यू.